टोनर. टोनरने काय होईल, तुमची स्किन जे पण पोर्स आहे मिनिमाइज होईल. सिल्की मॉइश्चरायझर काम करतं, म्हणजे स्किन मध्ये तुमच्या लॉंग टर्म मॉइश्चराइज ठेवणं किंवा स्किन तुमची हायड्रेट ठेवणं, मेकअप तुमचा हायड्रेट ठेवण्याचं खूप महत्वाचं काम रिकोडचं सिल्की मॉइश्चरायझर करतं. नेक्स्ट प्रोडक्ट आहे मॅकची स्ट्रोब क्रीम. हा, आपल्याला जर ग्लास फिनिश अचीव करायचा आहे मेकअप तर आपल्याला स्ट्रोब क्रीम ही खूप कामं येते. एक प्रोडक्ट आहे माझ्याकडे रिकोडचं ग्रीप प्रायमर. हा, ग्रीप प्रायमरच का, कारण ऑल स्किन टाईप साठी जातं. कलर पण डार्क ब्राऊन शेडचाच आहे, तर त्याच्याने आज आपण करेक्शन करू. नंबर काय आहे? 009. नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपल्याकडे रिकोडचे कन्सिलर, लिक्विड कन्सिलर. ठीक आहे, आज आपण लिक्विड कन्सिलरने बेस करू. लिक्विड कन्सिलरचा फायदा काय आहे की ते एकदम पातळ असतं, म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये असतं, क्रीम बेस मध्ये नसतं. लिक्विड फॉर्म मध्ये असल्यामुळे काय होतं, स्प्रेड पटकन होतं, ब्लेंडिंग फास्ट होतं. आजच येणार आहे ते नाही, मॅमकडनं घेतलं. रिकोडचे ब्रशची ऑर्डर मला लाईट ब्राऊन कुठे घेऊ आपण, साईडला आणि क्रीजला. हे बाई लुकच चेंज दिसतो लगेच यार. तरी मेकअप स्टेप बाय स्टेप सांगा. आता कंट्रोल नाही नाही करायचा एकदम लाईट शेडच्या कन्सिलरने. मग त्याच्यानंतर फाउंडेशन अप्लाय. प्रायमर झालं की मॅक्सी स्ट्रोक क्रीम पण यूज करू शकतो. फाउंडेशन अप्लाय करू PSC चालतं, तुम्ही स्टेप बाय स्टेप करा. मी सगळं करू शकते. कळलं, कॉन्टोर पण दिसला पाहिजे. ठीक आहे, मस्कारा लावताना असं तुमचं हे बघा. ठीक आहे, म्हणून मी हाच कलर चूज. जवळ कोण तुम्ही दूर घेऊन जायला हे नव्हतं ना, मी याच्यात आली होती स्कूटीवर. हे यार खूप सुंदर आहे ही ज्वेलरी. ज्वेलरी पण पावसामुळे ती काही येऊ शकली नाही. इथं थोडं बॅक कोमिंग कर. मी धरून ठेवते. कोण ग? तुम्ही तर शकुंतला मूवी नाही पाहिला आहे का? नाही बाबा, ते घ्या. पिक्चरला पक्का वाला दे, लूज वाला नको नको. तो पण बाई काय आहे, सगळं पक्क्याच निवडून काढले मी बघा. नहीं ये ग. बघा. वो लगाने के बाद अभी ये देखो अच्छी दिख रही है तो रखेंगे. संडेचा पण प्लॅनिंग डोक्यात राहू द्या.